करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतान दुसरे चरण संतान दुसरे चरण संतान आकांच्या कृपाताने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार आकांच्या कृपाताने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या आया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या ओ मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या पुढे आपल्या अंतकरणातली करुणा भागणारा अभंग आहे. हे देवा, हे शरीर जाण्याच्या अगोदर मला तुझं दर्शन झालं पाहिजे. मानवी जीवनाची इति कर्तव्यता ही भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये आहे. देवाचं दर्शन जर झालं नाही तर जन्म वाया जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी करुणा भाकून भगवान परमात्म्याला दर्शनाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प परिहार असा. आज या कर्जत नगरीमध्ये संत शिरोमणी सद्गुरू गोदडनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीनं पुनीत झालेला हा परिसर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी पालखी सोहळा याच गावामध्ये मुक्कामी असतो. निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणरजानं पावन झालेली ही भूमी, अशी द्वय संतांची चरणरज ज्या नगरीला लागलेली आहे त्या कर्जत शहरामध्ये आज हा जो एक दिवसीय नैमित्तिक कार्यक्रम संपन्न होतो आहे. कैलासवासी पितृतीर्थ असणारे हरिभक्तीपरायण रावसाहेब शंकरराव गवारे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आज या परिवारानं आयोजित केलेला हा अत्यंत सुंदर
कार्यक्रम. या कार्यक्रमातली ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आहे. त्यांचे सुपुत्र आदरणीय कल्याणजी रावसाहेब गवारे पाटील, ॲडव्होकेट आमचे सन्मित्र आदरणीय संजयजी रावसाहेब गवारे पाटील, त्याचप्रमाणे मुली असतील आमच्या भगिनी मंगलाताई असतील, त्याचप्रमाणे सुनीताताई असतील, हा संपूर्ण आमचा गवारे परिवार आज या तीर्थस्वरूप बाबांच्या जाण्यानं दुःखी झालेले आहेत. त्या दुःखात सहभागी होण्याकरता आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. मग त्यांच्या आप्तेष्ट गणगोत नातेवाईक सगळे सोयरी आणि बहुतांशी वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी भजनानंदी माणसं आज विशेषत्वानं या कीर्तन सेवे करतायत. विठाला माणूस गेल्यानंतर एक वर्षानंतर जे केले जाणारं कर्म आहे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात, किंवा शास्त्रीय भाषेमध्ये श्रद्धेनं क्रियते जाया इति श्राद्ध असं म्हणतात, किंवा अलीकडं आपण त्याला पुण्यस्मरण असं नाव दिलेलं आहे. या संपूर्ण विधानानं युक्त असणारं आजचा हा कार्यक्रम आहे. किंवा महाराज मी याला एक आणखीन नवीन शब्द वापरतो, नाव देतो. आजच्या दिवसाला आपण जीव आत्मा मुक्ती दिन असं म्हणूया. आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं हा जीवात्मा कायमचा मुक्त झाला म्हणून याला जीवात्मा मुक्ती दिन सुद्धा म्हणा. विठाला आणि याच निमित्तानं ही एक दिवसीय कीर्तन सेवा नटलेली आहे. मी प्रथमतः या परिवाराचं खूप कौतुक करतो. गेली 12 वर्ष झालीत मला या नगरीमध्ये येत असताना. या परिवाराशी जो संबंध आला आहे ना तो अत्यंत छान. ही खरी तर गोदड महाराजांची कृपा आहे, निवृत्तीनाथ महाराजांची आमच्यावरती कृपा आहे. एक पंढरीचा वारकरी या नात्यानं हा ऋणानुबंध आमचा तयार झाला आणि म्हणून ही सेवा सरांनी असेल, वकील साहेबांनी असेल माझ्या गळ्यामध्ये घातली. खरं तर मी त्यांना महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची यादीसुद्धा पुढे ठेवली होती. आमचे आदरणीय गुरुवर्य छोटे माऊलींचं नाव दिलं होतं मी. आदरणीय वारकरी भूषण उमेश महाराज दसरथेंचं नाव दिलं होतं. भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचं नाव दिलं होतं. पण त्यांचं असं म्हणणं होतं, महाराज तुमचा आणि माझा इतका ऋणानुबंध आहे, 12-15 वर्षाचा जर आपला संबंध असेल तर आपण ही सेवा केली पाहिजे, तुम्हीच ही सेवा करावी असा या संपूर्ण परिवाराचा आग्रह. त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलं असतील, या सर्वांनी मोठ्या प्रेमानं ही आग्रहपूर्वक माझ्याकडे सुपूर्द केली म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बाबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा ते नामस्मरण करताना मला दिसले. त्यांनी जीवनामध्ये पंढरीची वारी केली, भजन केलं, नवे नवे वारकरी संप्रदायाची उपासना आणि तत्व मरेपर्यंत त्या माणसाने सांभाळली. हा आदर्श आहे त्यांच्या जीवनामधला. वय 80च्या पुढे गेलं असेल परंतु संध्याकाळचा हरिपाठ चुकला नाही, काकडा चुकला नाही, भजन चुकलं नाही. या संपूर्ण कुटुंबानं शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली आणि या अर्थानंच मला म्हणावा वाटेल, शेवट तो भला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, किंवा तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग माहिती, याजासाठी केला होता शेवटचा दिवस. या न्यायानं हयातीत असतानाही त्यांनी आपल्या शेवटाचा विचार केला आणि गेल्यानंतर सुद्धा सुपुत्रांनी त्यांच्या शेवटाचा जो विचार आहे तो भजनानं आणि कीर्तनानं केला. हा दुग्ध शर्करा योग आहे. विठाला विठाला. रात्री कर्जत परिसरातली जेवढी गावं आहेत त्या सगळ्या गावांमधली भजनी मंडळं या ठिकाणी भजन सेवेकरता उपस्थित होती आणि आज कीर्तनाकरता सुद्धा सगळी मंडळी, भजनी मंडळी अगदी जातीनं आणि प्रामुख्यानं उपस्थित आहेत. या कीर्तन सेवेकरता वारकरी मंडळी आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक सगळ्याच प्रांतामधली आणि सगळ्या क्षेत्रामधली मंडळी आहेत. मी प्रस्तावनेमध्ये तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. मला एका गोष्टीची जाणीव आहे, त्या परिसरातली मंडळी चिंतन ऐकणारी आहेत आणि दुसरी गोष्ट गायनाची सुद्धा रसिक मंडळी आहेत. अगदी एकाच वाक्यात बोलू का, आजचा मंडप हा तानसेनांचा सुद्धा आहे आणि कानसेनांचा सुद्धा आहे. कधी कधी आम्हाला तानसेन भेटतात पण कानसेनच भेटत नाहीत आणि कधी कधी कानसेन भेटतात तर तानसेन भेटत नाहीत. विठाला विठाला. आज खऱ्या अर्थानं या मांडवाची श्रीमंती म्हणजे हे वारकरी वैभव आहे, ज्यांनी अत्यंत गोड चाल आणि पंचपदी आपल्या पुढं सादर केलीत. ते महाराष्ट्रातलं भजन वैभव श्री हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू असणारे उत्तरेश्वर महाराज जाधव महाराजांना धन्यवाद देतो. या परिसरात सातत्यानं सेवेकरता जी मंडळी येतात, गायनाकरता येतात, त्यामध्ये आमचे भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण बालाजी महाराज सरकटे आहेत, त्यांनाही धन्यवाद. माझे परममित्र आळंदीमध्ये आम्ही एकाच रूममध्ये राहिलो, एका धर्मशाळेमध्ये राहिलो, असे माझे सन्मित्र असणारे आदरणीय प्रेममूर्ती भजन सम्राट नवनाथजी महाराज काकडे आहेत, त्यांनाही धन्यवाद. 2 मृदंग मणी अगोदर जे होते आदरणीय बाळकृष्ण महाराज असतील, बरोबर ना, आदरणीय मयूर महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद. का धन्यवाद आहे तुम्हाला? तुम्ही तुमची जागा रिकामी केली आणि दुसऱ्याला दिली. सध्या महाराष्ट्रात खुर्ची कोणी सोडत नाही. विठाला विठाला. युवकांना कसा चान्स द्यावा हे तुमच्याकडून आज मी शिकलो. विठाला विठाला. आणि नवीन जोड जी बसलेली आहेत मृदंगासाठी त्यांनाही धन्यवाद आहेत. माझ्याबरोबर आलेले श्रीराम महाराज दळवी ज्येष्ठ मृदंगवादक आहेत, त्यांनाही धन्यवाद. या बाजूनं मूर्ती लहान पण कीर्ती महान सर्वेश्वर महाराज एवढ्या कमी वयात सगळंच अवगत केले म्हणून सर्वेश्वर आहे. गती फार, कर्जाचं वैभव आहे का? वा वा, स्पीड भरपूर आहे हाताला. तुम्हालाही गती आहे आणि कीर्तनकारही गतिरच आहे. काय प्रगती होईल आपली. विठाला विठाला. गोदड महाराजांना एक विनंती आहे, त्यांच्या चरणी प्रार्थना आहेत, आमची नुसती प्रगती होऊ नये तर आमची आध्यात्मिक प्रगती आणि उन्नती व्हावी, एवढी प्रार्थना आहे महाराजांना. या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे माऊलींनाही धन्यवाद देतो. गोड आपली परंपरा, वा काय नाव आहे यूट्यूबचं सुद्धा सुंदर, आपली परंपरा, वारकरी परंपरा जपतात, तुम्हालाही धन्यवाद देतो. गोड साऊंड सिस्टीम ज्यांचे आहेत, पद्मिनी साऊंड सर्व्हिस कर्जत, दादा तुम्हालाही व्यासपीठावरून धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोतृवृंद, पुरुष असतील, महिला वर्ग असतील, अर्थात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, त्यांना या ठिकाणी आदर दिला पाहिजे. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. अगदी काहीशा वेळामध्ये चिंतन सेवा आटोपून थांबण्याचा प्रयत्न करतो. विठाला दोन नावं माझ्याकडून राहिलेली आहेत. आमच्याबरोबर आमचे मामा आलेले आहेत, आदरणीय मारुती मामा चव्हाण, यांचे सुद्धा 5 जण भाऊ, 2 घरात वकील आहेत, त्यांच्या डॉक्टर आहेत, एज्युकेटेड फॅमिली. जशी गवारे पाटील परिवार फॅमिली ही एज्युकेटेड आहे तशी त्यांची फॅमिली एज्युकेटेड आहे. साहेबांचं त्यांच्याकडे येणं झालं होतं मागच्या महिन्यामध्ये, म्हणून आता त्यांचंही येणं झालं, म्हणजे उसनवार फिटली, आहेर सुटला. आणि विण्याची सेवा करणारे माझे चुलते, माझे काका संजयजी पाटील गतीर आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. अजून बरीच प्रतिष्ठित मंडळी इथं आहेत. निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये स्वागताकरता ही सगळी ज्येष्ठ मंडळी पुढे राहते बरं का. माऊली, तुमचं नाव जरी मला माहिती नसेल, पण 12 वर्षापासून मी पाहतोय निवृत्तीनाथांची तुम्ही इतकी सेवा करता,
कोदंडनाथ महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा संपूर्ण पंचकृषीतल्या भाविकांचं भजनी मंडळाचं ऋण व्यक्त करून अभंगाच्या दिशेने वाटचाल करतो. विठाला विठाला. श्रोते हो, आज वर्ष श्राद्ध आहे. आपण सुरुवातीला बोलून गेलो श्राद्ध कशाला म्हणतात तर श्रद्धेनं क्रियते जाया इति श्राद्ध. जे श्रद्धेनं केलं जातं, जे मनापासून केलं जातं, जे प्रेमानं केलं जातं ना दादांनो, त्याला श्राद्ध म्हणतात. तर माफी मागून बोलतो, आमच्या नाशिकमध्ये अलीकडं श्राद्ध हे श्रद्धेनं होत नाही. उत्तरेश्वर महाराज आमच्याकडं श्रद्धेनं नाही तर स्पर्धेनं होतात. शब्द कळाले? श्रद्धा वेगळी आणि स्पर्धा वेगळी. श्रद्धेनं कशाला म्हणतात? गरीब जरी असेल, आपली परिस्थिती जशी असेल तशी त्या पद्धतीनं आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता भूदेव आणि ब्राह्मण घरी बोलून यथायोग्य पद्धतीनं पूजाविधी करणं. नाही तेवढं करता आलं तर आमच्या धर्मशास्त्रानं निर्णय सिंधूनं आमच्याकरता एक योजना दिलेली आहे. योजना लक्षात घ्या, सबसिडी माहिती पाहिजे. योजना धर्मसिंधूमध्ये अशी योजना आहे, एखाद्या गरीब माणसाला आई वडिलांची जर पुण्यतिथी करायची असेल वा वर्षश्राद्ध करायचं असेल आणि त्याच्याकडं पैसा उपलब्ध नसेल तर त्यानं काय करावं? त्या दिवशी सकाळी उठावं, स्नान करावं आणि स्नान करून हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यावेत, दक्षिण दिशेकडे त्या ठिकाणी आपलं मुख करावं आणि दक्षिण दिशेच्या बाजूने ते तांदूळ फेकावे. जर ते तांदूळ चिमणी पाखरांनी खाल्ले तर समजून घ्यावं त्या दिवशी तुमच्या आईवडिलांचे श्राद्ध आणि तर्पण विधी हा पितरांपर्यंत पोचला असं आमचं धर्मशास्त्र सांगतंय. पण हे कोणा करताय? कोणा करताय? हे गरिबा करताय. ज्याचं पेटलं तर विजणार नाही त्याच्या करता नाही. ज्याचं आज पेटलं तर पुढच्या वर्षापर्यंत विजत नाही, त्यानं असं करायचं नाही. त्यानं त्याच्याच टोले ह्याच्यामध्ये करायचं. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये श्राद्ध करणं हे आमच्या धर्मशास्त्राला मान्य आहे. विठाला विठाला. किंवा सावता महाराजांचा अभंग सगळ्यांना माहिती आहे, समयाशी देव ठेविला जसं असेल तसं ठेविले अनंते चित्ती असू द्यावे. बस समाधानानं तुम्ही कार्य करा, नक्कीच ते फल दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. माणूस गेल्यानंतर त्याची स्वर्गामध्ये कशी गती होते याकरता एक शास्त्र आलेलं आहे, त्याचं नाव आहे गरुड पुराण. त्या गरुड पुराणामध्ये सगळा विधी आलेला आहे. माणूस मेल्यानंतर कसं कसं त्याला वरती यमदूत नेतात हा सगळा उल्लेख आपण त्या गरुड पुराणामध्ये पाहून घ्या. अगदी त्रोटक यादी मी आपल्या पुढे देतो. माणूस गेल्यानंतर त्याचं श्राद्ध का करावं लागतं तर मुलानं पिंडदान केल्याशिवाय त्या जीवात्म्याला गती चांगली मिळत नाही म्हणून करावं लागतं. आज या सत्पुत्रांनी अर्थात कल्याण पाटील असतील, संजय पाटील असतील, या गवारे परिवारातल्या सुपुत्रांनी आपल्या पित्याकरता केलेलं पिंडदान म्हणजे त्यांची स्वर्गातली चांगली गती त्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता केलेलं कर्मांतर आहे. हे कर्म आहे महाराज. या कर्मामध्ये त्यांनी अत्यंत चांगला ब्राह्मण बोलून जर पिंडदान विधी केला तर मला वाटतं ते अधिक फलदायी ठरतं असं शास्त्र सांगतंय. अजून पुढे ऐका काय करावं लागतं त्याच्यामध्ये. पितरांना पाणी देत असताना, पिंडाला पाणी देत असताना उलट्या दिशेनं पाणी दिलं जातं. हे बारकाईने लक्षात घ्या बरं का. पितरांना पाणी हे उलटं द्यावं लागतं आणि देवाला पालडी हे सुलटं द्यावं लागतं. आपल्या नैवेद्याला पाणी फिरवतं आपण असं फिरवलं पाहिजे आणि पितरांना उलटं फिरवलं पाहिजे. अजून पुढं बोलू का. त्यांना झालंच तर सुवर्णाची गाय दान दिली पाहिजे. पूर्वीच्या काळी लोक देत होते सुवर्णाची गाय. उत्तरेश्वर महाराज नुसती गाय दान द्यायची नाही तर वासरासहित गाय दान द्यायला सांगितलं आपल्या शास्त्राने. सवत्स गोदान सांगितलेलं आहे. सवत्स गोदान जी मंडळी करतात त्यांच्या पूर्वजांना त्या गायीच्या पुण्या इतकं पुण्य प्राप्त होतं. जे 28 प्रकारची नरकं सांगितलेली आहेत त्या नरकामधून त्यांना पार करण्याकरता सुरभी नावाची गाय येते, तिच्या शेपटीला धरून आपले पूर्वज पहिले तीरला जातात. त्याकरता सवत्स गोदान केलं पाहिजे. बरं, छत्री का दिली पाहिजे? ब्राह्मण बोला तुम्ही छत्री देता ना, छत्री का दिली पाहिजे? जसा एखादा माणूस वाटसरू रस्त्यानं चालताना त्याला ऊन जर लागला, पाऊस जर लागला तर त्याच्याकरता संरक्षण कवच म्हणून काय असते? छत्री असते. तसे आपल्या गेलेल्या पूर्वजांना पिता असतील, माता असतील वगैरे वगैरे त्यांना जात असताना कुठल्याही प्रकारे ऊन वारा पाऊस लागू नये त्याकरता छत्री दिली जाते. अजून पुढे ऐका. आपल्या पायामध्ये पायतन म्हणून आपण चप्पल घालतो. का घालतो?
पायाला चटके बसू नये, फोड येऊ नये याकरता. तसं ब्राह्मणाला सुद्धा काय दान द्यावे लागते? चप्पल दान द्यावे लागते. या सगळ्या विधी मार्ग गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे छत्रीदान देणं असेल, चप्पल दान देणं असेल, गोदान करणं असेल. नवे नवे या आजच्या कार्यक्रमामध्ये अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, पात्रदान आहे आणि उरलं सुरलं ते द्रव्यदान सुद्धा आहे. हे दान महत्वाचे शेवटी. विठाला विठाला उगा आपलं केला इशारा जाता जाता बाकी काही नाही. समजणे वाले को इशारा काफी है. वकील आहे त्यांच्या लक्षात येतं लगेच. हो ना. तर अन्नदान, भूदान, वस्त्रदान, पात्रदान हे सगळी दानं आजच्या दिवशी सांगितली. तुम्ही तुमच्या माता पित्यांच्या नावानं जेवढं काही आजच्या दिवशी कराल तेवढं त्या पूर्वजांकरता फलदायी. हे माझ्या पदरचं नाही महाराज. आपण ज्ञानी माणसं आहात. नाथ महाराजांचं भागवत वाचा. नाथ महाराजांच्या भागवतामध्ये असा विषय आलाय, पुत्राच्या दृष्टीनं आजचा दिवस म्हणजे पर्वकाळ आहे. पर्वकाळ तुम्हाला पर्वकाळ माहिती आहेत का? माहिती आहे का पर्वकाळ कोणते कोणते? अहो 15 दिवसांनी एक पर्वकाळ येतो, त्याला एकादशी म्हणतात. बरेच लोक तो पर्वकाळ सुद्धा धरत नाहीत. 15 दिवस एक एकादशी कार्य न करीसी व्रतसार. महाराज म्हणतात काय तुझा जीव जातो एका दिवशी. 15 दिवसानं एक व्रत येतं, पर्वकाळ येतो एकादशीचा. महिन्यानं एक पर्वकाळ येतो चतुर्थीचा. 6 महिन्यानं पर्वकाळ येतो महाराज मंगळी चतुर्थीचा. वर्षानं पर्वकाळ येतो गुढीपाडव्याचा. 3 वर्षानं पर्वकाळ येतो जावयांचा. नाही कळालं? जावयांचा पर्वकाळ कोणता आहे? म्हणा ना धोंड्याचा महिना. धोंड्यांकरता केलेला महिना म्हणजे धोंड्याचा महिना. बरेच धोंडे त्या दिवशी धोंडे घ्यायला जातात. अर्थात त्याला अध्यात्मशास्त्रामध्ये पुरुषोत्तम मास म्हणतात, मलमास म्हणतात, अधिक महिना म्हणतात. अधिकस्य अधिकम फलम. चला 3 वर्षाने येणारा पर्वकाळ आहे. 12 वर्षानंतर येणारा पर्वकाळ त्याला काय म्हणतात? आमच्याकडे येणार आहे तो शिवस्त पर्वणी. हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला 2027ला शिवस्त पर्वणी आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी स्नान करण्याकरता या आणि आपलं जीवन धन्य बनवा. विठाला विठाला. महाराज 60 वर्षानंतर एक पर्वकाल येतोय. कोणता? ज्याला कपिला षष्ठीचा योग म्हणतात. काहीच्या जीवनात एकदाच येतो आणि काही वाचले तर 2दा. शक्यतो 2दा कोणाच्या जीवनात येतच. आता ओनली 2020 चालू आहे सगळ्यांची. आता 100 वर्ष कोण जगणार आहे? 160 वर्ष कोण जगणार आहे? नाही ना महाराज. आता 50च्या आता सगळे रिटायर होऊ लागलेत. हा 60 वर्षानंतर येणारा पर्वकाल कपिला षष्ठीचा आहे. असे अनेक प्रकारचे पर्वकाल मी तुमच्या पुढे सांगू शकतो. अहो 15 दिवसामध्ये सुद्धा 15 पर्वकाल येतात. मी मागेही कधीतरी बोलून गेलो असेल, पुन्हा एकदा सांगतो. काय पर्वकाल आहे? 15 दिवसातले 15 पर्वकाल पंचांगामध्ये पाहून घ्या. आपलं जे धर्मशास्त्र चालतं ना किंवा आपलं जीवन जे चालतं ना हे पंचांगानं चालतं, कॅलेंडरने नाही. कॅलेंडर हे कोणी आणले? इंग्रजांनी आणले. आपली भारतीय हिंदू धर्माची पद्धती सनातन धर्म हा पंचांगावर चालणार आहे. त्याला तिथी मान्य आहेत महाराज. अजूनही मुला मुलींची लग्न जर करायची असतील तर तारीख पाहिल्या जाते का तिथी? काय पाहिलं जाते? अजूनही तिथी पाहिल्या जाते. पुढे काय होईल सांगता येत नाही. कालाय तस्मै नमः. आता तर तिथी पाहायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट आशीर्वाद. जाऊ दे, ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. 15 दिवसाच्या 15 तिथी आहेत महाराज. मी सांगतो तुम्ही ऐकत राहा. पहिली तिथी आहे, पहिला पर्वकाल आहे, त्याला प्रतिपदा म्हणतात. प्रतिपदेला गुढीपाडवा आहे. द्वितीयेला जगद्गुरु तुकोबरांची बीज आहे किंवा भाऊ बीज आहे. तृतीयेला अक्षय तृतीय आहे. चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आहे. पंचमीला नागपंचमी, ऋषी पंचमी, अजून वसंत पंचमी आहे. षष्टीला नाथषष्ठी आहे. सप्तमीला रथसप्तमी आहे. भगवान सूर्यनारायणाचे घोडे पृथ्वी तलावर ज्या दिवशी अवतीर्ण झाले ती रथसप्तमी आहे. अष्टमी गोकुळाष्टमी आहे. नवमी रामनवमी आहे. दशमी माघशुद्ध दशमी आहे. एकादशी वारकऱ्यांची भागवत एकादशी आहे. आपण स्मार्त नाही धरायची बरं का. वारकऱ्यांनी कोणती एकादशी धरायची? भागवत एकादशी. द्वादशी म्हटल्यानंतर काय? द्वादशीचा पर्वकाल आहे.
द्वादशी सारखा जगामध्ये चांगला पर्वकाल नाही. नान्नोदकम समम दानम, न द्वादशी समम तिथी, न गायत्री परमंत्र, न मातु परमदैवतम. विठ्ठला विठ्ठला. द्वादशीचा पर्वकाल आहे. पुढे ऐका ना, त्रयोदशी म्हटलं का धनत्रयोदशी आहे. चतुर्दशी म्हणाल तर नरक चतुर्दशी आहे. पौर्णिमा म्हणाल तर नारळी पौर्णिमा, गुरु पौर्णिमा. आणि अमावस्या म्हणाल तर कोण म्हणलं गटार अमावस्या? म्हणजे तुमच्याकडे आहे कधी? अमावस्या म्हणाल तर सोमवती अमावस्या आहे, किंवा ज्याला दीप अमावस्या म्हणतात. त्या दीप अमावस्येच्या दिवशी जुन्या काळातले आपले आई वडील माता भगिनी वर्ग त्या दिवशी जुने दिवे स्वच्छ करायचे, त्याच्यामध्ये तेल टाकायचे आणि दिवा लावायचे. शुभम करोती कल्याण आरोग्यम शत्रुबुद्धी दीपज्योतिर. हा, आताच्या दिव्यांनी असे दिवे लावा, नको ते दिवे लावण्यापेक्षा हे दिवे लावलेले बरे. विठाला विठाला. मी हे सगळे पर्वकाळ तुमच्या पुढे सांगत गेलो. कशा करता? मला शेवटचा पर्वकाळ सांगायचा आहे म्हणून. आज या पुत्रांच्या जीवनामध्ये जो पर्वकाळ आलेला आहे तो नाथ महाराजांनी सांगितलाय. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अतिपवित्र. हे मेड इन टाकळ सिंग आहे बरं. हे प्रोडक्शन टाकळ सिंगचं आहे. महाराष्ट्र कीर्तन केसरी महादेव महाराज जगताप. विठाला विठाला. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात का सोम सूर्यादी ग्रहणी येवोनी करती पारवणी, माता पितर मरणे अंकित जे दिवस. या न्यायानं आज हा पिंडदानाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. जशी तुकोबाराय आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता प्रयत्न करू लागले, तसं याही परिवारानं ते केलं. महाराजांच्या भाषेमध्ये सांगतो. पिंड पदावरे पिंड पदावरे पिंड पदावरे पिंड पदावरे मात्या पित्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आम्ही हा पिंड त्या ठिकाणी अर्पण केला. पिंड पदावरी दिला आपुली करी. आवाज थोडा सोडव दादा, मोकळा करा त्याला. असं लांबून बोललो तरी कॅचअप केलं पाहिजे. हॅलो हॅलो. कीर्तनकरणाने गायकानं माईकापासून फार सावध राहिलं पाहिजे. कारण तुकोबाऱ्यांचं प्रमाण लक्षात घ्या. ही रती दुःखाची नाही आधी अंत्य अवस्था. घटना सांगेल मी तुम्हाला. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू बाबा महाराज सातारकर यांचा एकुलता एक मुलगा माईकनंच गेला महाराज. चैतन्य नावाचा मुलगा. आज त्यांचा वंश त्यांची मुलगी चालवते आहे. माईक कारण आहे. आमच्या नाशिकचं रत्न विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार माईकनं गेले. याच्यामध्ये मॅग्नेट नावाचा धातू असतो. तो माणसाचा घसा ओढत असतो, गळा ओढत असतो. आणि एकदा का तुमचा आवाज गेला का मग तुम्हाला कोणी विचारणार नाही.
गायकाला लोक बोलवतील तुमचा कंठ आहे तोपर्यंत, कीर्तनकाराला बोलवतील त्याचे ओठ आहे तोपर्यंत, आणि वादकाला बोलवतील तुमची बोट चालतात. वा वा वाट जना तुका मनसाठी गुणा, तुका मनसाठी गुणा जन्म, तुका मनसाठी गुणा. वा वा वाट तुका मनसाठी गुणा, तुका मनसाठी गुणा, तुका मनसाठी गुणासाठी. वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. आमचे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा पाठात आम्हाला सांगत असत या प्रमाणाचा अर्थ. गुणासाठी जना व्हावा वाटे. तुमच्याकडं गुण असतील तर लोक तळ हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपतील. फक्त गुणीजनांनी गुणीजन म्हणूनच राहिलं पाहिजे, कलाकार नाही. कलाकार नेहमी कलाच करून जातात. विठाला वारकरी संप्रदाय तरी कलाकार हे नाव शोभत नाही शोभत. ते तमाशा शोभेल, पण वारकरी संप्रदायामध्ये गुणीजन नाव शोभतं. बरं, आम्ही जरा जोग महाराज शाखेतले आहोत. आमचे गुरुवर्य फार कडक आहेत. माधव बाबा घुले 98 वय चालू आहे महाराज. इगतपुरीचं संस्थान सांभाळत आहेत. उत्तरेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या अगोदर जोग महाराज 17 वर्ष इगतपुरीला भजन करायचे. ज्या कुटियामध्ये ज्या झोपडीमध्ये जोग महाराजांनी भजन केलं त्या झोपडीचंच नाव पुढं रूपांतरित केलं जोग महाराज भजनी मठ. तिथं माधव बाबा घुले येत. आता नजरेला नजर नाही भिडवता येत महाराज. वैराग्याचं बळ आहे त्यांचं, ताकद आहे वैराग्याची. पांडुरंग बाबा घुले यांचे मोठे बंधू आहेत. तुम्ही येता नेहमी तिकडे. मारुती बाबा कुरेकर आहेत ना शांतीब्रह्म आळंदीचे, त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत ते, पण अधिकारानं आणि सगळ्या गोष्टीनं समान आहेत माधव बाबा आणि मारुती बाबा. जरा शिस्तीचं कीर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू. 1 तास उरलाय माझ्याकडं. 11:30 झालेत. आपल्याला 12:30ला थांबायचं आहे. पुढचा आमचा प्रवास लांबचा आहे. तुम्हालाही पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे. म्हणा ना, धर्मसंस्थापने आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. अगदी कमी वेळामध्ये जास्त रन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुकोबरायांचा अभंग आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचना. श्रोते हो, सज्जन हो, या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला त्याला एक दिवस जावं लागणार आहे. का जावं लागणार आहे? अहो, या मृत्यू लोकाचाच नाव आहे मृत्यू लोक, मरणाऱ्यांचा लोक आहे. या अवनी तलावर आपण आलोय. अवनी शब्दाचा अर्थ सांगू का तुम्हाला? अवनी 3 पहिली अक्षर घ्या. अ घ्या, व घ्या आणि नि घ्या. अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र, नि म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. या कोणाच्या गरजा आहेत? बोला बोला. माणसाच्या गरजा आहेत साहेब. आता या 3च गरजा नाही आहेत. मी म्हणतो थोडा ॲड करा आता गरजा. अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यात 4था मोबाईलही धरा. नुसता मोबाईल धरू नका, तर C-पिन चार्जरही धरा. म्हणजे आता किती गरजा झाल्या? 5. अशा गरजा वाढतच राहतात महाराज. गरज ही नेहमी वाढत राहते, आवड मात्र एकच राहते. तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. परमात्म्याची आवड ही एक आहे आणि माणसाच्या गरजा या भिन्न भिन्न आहेत. जाऊ दे. या अवनी तलावरती आपण जन्माला आलोय, मृत्यू लोकात जन्माला आलोय. मरण हे अटळ आहे दादांनो. कुणी तुम्हाला विचारलं ना या जगामधलं अंतिम सत्य काय, छाती ठोकपणे सांगावं, मृत्यू हे जगामधलं अंतिम सत्य आहे. प्रत्येकाला मरण येणार आहे. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, एक चढ़ा सिंहासन पर एक बांधे जंजीर, एक बांधे जंजीर. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. हे तेवढं नाही आले अवतार, जीव
टाळी वाजव जरा, गंधर्व सभेत. फार सुंदर. उत्तरेश्वर महाराज नुसते गायक नाहीत बरं, पाठांतरातले गायक आहेत. आणि नुसतेही गायक नाहीत, ते कीर्तनकार सुद्धा आहेत महाराज. रामायणाचा गाढा अभ्यास आहे. मी यूट्यूबवरती त्यांची कीर्तन ऐकलीच बरं. खरंच महाराज, 7 असावी तर अशी, नाही तर आम्हाला बऱ्याच वेळेस 7 असते, त्याच्यापेक्षा 7.5 बरी. 7.5 वाले जास्त भेटतात, 7 वाले तुमच्यासारखे कमी भेटतात. विठाला विठाला. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. महाराज, 2 गोष्टी माणसानं मरेपर्यंत विसरायच्या नाही. कोणत्या कोणत्या? दो बातों को मत भूलना, जो चाहे कल्याण. ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं त्यानं 2 गोष्टी विसरू नका. मी कल्याण का सांगतोय? मला उद्या कल्याणला जायचंय म्हणून सांगतोय, नाही तर तुमची भिवंडी होऊ शकते. त्याला काय? दो बातों को मत भूलना. दोन गोष्टींना विसरायचं. कोणतं कोणतं? 1, नारायण अर्थात देवाला विसरायचं नाही. 2, आपल्या मरणाला विसरायचं नाही. दो बातों को मत भूलना, जो चाहे कल्याण. नारायण एक मौत को, दूजा श्री भगवान. देवाला विसरू नका आणि नारायणाला विसरू नका. आपलं जीवन कृतार्थ झालं समजा. आणि विसरलात तर विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी चौरासीच्या, पचतील खाणी चौरासीच्या. विसरली आज बालाजी आले म्हणजे आम्हाला श्री बालाजीच मिळणार. क्या बात आहे. बालाजी देव श्रीमंतांचा आहे ना, असं म्हणतात बुवा. मोठे श्रीमंत लोक दान करायला कुठं जातात? बालाजीला. आणि गरीब वारकरी कुठं जातात? पंढरीला. गरिबांचा देव पांडुरंग आणि श्रीमंतांचा देव बालाजी. आता बालाजी लोकांनी सोडलाय. आता 3 बाणके धारी खाटू श्याम. 3 बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में आस तेरा अब जल्दी आओ ना. हारे का सहारा मेरा, हारे का सहारा. 3 बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में आस तेरा अब जल्दी आओ ना. दुकान म्हटलं का सगळेच मटेरियल ठेवावं लागतं, कारण अनेक गिराईक राहतात ना महाराज. जे जया पाहिजे ते विठाला विठाला. एक सांगू का, वारकरी संप्रदायातल्या वारकऱ्यांनी तरी पांडुरंगाशिवाय दुसऱ्या देवाच्या पाया पडायचं नाही. हा नामदेव महाराजांचा बाण आहे. कटेवरी कर नाही जा देवाचे, ओ नेखे मी तयाचे दरुशन. नेखे मी तयाचे दरुशन. याला एकविध भक्ती म्हणतात. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा कैलासवासी गवारे पाटील जे असतील, बाबा असतील, यांनी आपल्या जीवनामध्ये पांडुरंगाची सेवा केली, बाकीच्या देवांची नाही. करत तपादी साधनी कुणी साधोत गोरांजनी.
आम्ही नवजोतया वाटा नाचू पंढरी चोहटा. काय करू आन दैवते एकविन पंढरीनाथ एकविन पंढरीनाथ एकविन पंढरीनाथ काय करू एकविन पंढरीनाथ एकविन काय करू आनदैवते एकाविन पंढरीनाथे. पांडुरंग परमात्माची सेवा करणारी ही मंडळी आहेत. बालाजी महाराज आहेत म्हणजे आम्हाला बालाजी मिळाला आहे. ऐका, मृत्यूलोक म्हणजे मरणाऱ्यांचा लोक आहे. प्रत्येकजण इथं मरणार आहे. जे शरीर धारण करून आपण इथं आलोय ते शरीरच मरणार आहे. जरा ज्ञानेश्वरी ऐकता का? ज्ञानोबाराय म्हणतात शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुला झुंजावे. पंडुकुमारा, अर्जुनाला कधी पंडुकुमार म्हणतात, कधी धनंजय म्हणतात, अशी वेगवेगळी नावं देऊन गीता ही अर्जुनाच्या अंतकरणामध्ये उतरवण्याचं काम भगवान परमात्मा करत आहे. श्रोते हो, सज्जन हो, तुकोबाराय म्हणतात हे पांडुरंगा, अरे नाशिवंत जर शरीर असेल, त्याचा स्वभाव जर त्या ठिकाणी जाणारा असेल, तर ते जाण्याच्या आत भगवान परमात्म्याचं दर्शन आम्हाला का होऊ नये? एक सांगू का? ज्याच्या करता आपण आलोय ते केलं पाहिजे. ते जर केलं नाही तर मला वाटतं उपयोग नाही. मी कीर्तना करता आलोय, मी कीर्तन केलं पाहिजे. आपण मृदंग वाजवता, आपण मृदंगाची वादनता केली पाहिजे. आपण गायना करता आपण गायन केलं पाहिजे. श्रवणा करता आलेली मंडळी त्यांनी 2 तास श्रवणच केलं पाहिजे. याला म्हणतात जी वस्तू ज्याच्या करता आहे ती वस्तू त्याच्या करता वापरणं. हा माईक आहे, यानं आवाजाचं त्या ठिकाणी लाऊडस्पीकरिंगच केलं पाहिजे, हे त्याचं काम आहे. तसं मानवी तनुला आलो, या शरीराला आलो, भगवत प्राप्ती करणं हे आपलं काम आहे. नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. माणसाचा जन्म वाया जाऊ नये एवढ्याकरता संतांचा उपदेश आहे. माझं म्हणणं सुद्धा नवनाथ महाराजांनी वाया जाऊ दिले नाही. या अनाथाला नाथ भेटला, मी सनाथ झालो. विठ्ठला विठ्ठला. हे यमक जुळवणे ना मी पाटलांकडून शिकलोय. कोण पाटील? एक पोपट महाराज पाटील आणि दुसरे जगन्नाथ महाराज पाटील. आणि त्यांच्याही अगोदर यमक जुळवणारे नाशिकचे कीर्तनकार होते जगन्नाथ अण्णा पवार. यमक हे त्यांच्याकडून ऐकाय महाराज. यमकाचं गमक करण्याकरता सुद्धा आपली बुद्धी 5G पाहिजे. इथं 1G 2G चालत नाही. विठाला विठाला. अहो कंपन्यांनी हँडसेट 5G काढलेत आता. बरोबर आहे ना? मोबाईल कोणता निघाला आता? 5G. आता बसताना आपण बुद्धीसुद्धा 5G वापरली पाहिजे. इथं तर डॉक्टर, वकील, इंजिनियर अशी मंडळी आहेत. फार हा मंडप श्रीमंतीचा मंडप आहे. आज मला फार आनंद वाटतोय सेवा करताना. ऐकत राहा. तुकोबाराय म्हणतायत अरे बाबा, जर मानवी शरीर हे तनु जर जाणार असेल तर भगवत प्राप्ती करून घेणं हे याचं इति कर्तव्य आहे. ते केलंच पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याकडं ही प्रार्थना आहे, करुणा आहे किंवा साध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. काय असतं? आपल्या अंतकरणातली गोष्ट आपण एक तर मित्राला सांगू शकतो, आपण एक तर संतांना सांगू शकतो, नाहीतर देवाला सांगू शकतो. या 3च गोष्टी आहेत बरं. देवाकडे सांगा, संतांकडे सांगा, नाहीतर मित्राकडे सांगा. गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये अशी उकल आलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुनानं त्याच्या काही गोष्टी मला सांगितल्या आणि मी माझ्या काही गोष्टी त्याला सांगितल्या. याला म्हणतात
ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षडविधी प्रीतिलक्षण. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे सांगायचे. आम्ही पठाड्यांच्या पठडीतले आहोत. नामदेव महाराज पठाडे म्हणजे अप्रतिम अवलिया साधू होता महाराज. तसा कीर्तनकार परत होणे नाही बरं. मार्केटला 14 कॅसेट होते त्या काळामध्ये. हो, पण त्या कॅसेटला परत कोणीच ओव्हरटेक केलेलं नाही. तत्वज्ञान, चिंतन, भागवत, सुभाषित, श्लोक, मंत्र या सगळ्या गोष्टी नामदेव महाराज पठाडेंच्या वाणीवर जरू काही सरस्वतीनं अनुष्ठान केलं होतं असे बोलायचे महाराज. कीर्तनकारांना अशांचा आदर्श घेतला पाहिजे. व्हायचं असेल तर नामदेव महाराज पठाडे व्हा, व्हायचे असेल तर जगन्नाथांना पवार व्हा, अभ्यासू कीर्तन करा. आमचे ॲडव्होकेट गवारे साहेब मला नेहमी सांगत असतात, महाराज तुम्ही तुमच्या बोलण्यामधली उंची वाढवत चला. आणि मला त्यांचं वाक्य आवडलं. मी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं चरित्र ऐकलं बरं. पुण्यामधले प्राचार्य शिवाजीराव भोसले अत्यंत साहित्याचे तत्त्वज्ञानी आणि गाडे अभ्यासक आहेत. साहेब, प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य, माणसानं स्वतःच्या व्याख्यानामध्ये आवाजाला उंची देण्यापेक्षा शब्दाला उंची द्यायला शिका, हे शिवाजीरावांचं म्हणणं आहे. ज्याच्या शब्दाला उंची आली ना महाराज, लोक त्या वक्त्याला कधीच विसरत नाहीत. नुसती आवाजाला उंची नसावी तर कशाला उंची असली पाहिजे? शब्दाला उंची असली पाहिजे. आणि शब्दाला उंची ही एकतर गोदड महाराजांच्या कृपेने येईल, निवृत्तीनाथांच्या कृपेने येईल, किंवा स्वतः केलेल्या साधनेनं शब्दाला उंची येईल. तशी शब्दाला उंची येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. देवाची कृपा असेल, संतांची कृपा असेल, किंवा तुमची वैयक्तिक साधना असेल तरच तुमच्या शब्दाला उंची येईल. नाही तर आवाजाची उंची कोणी गाठू शकतं? विठाला विठाला. महाराज म्हणतात, देवा मी तुझ्याकडे करुणा भागतोय. का करुणा भागतोय? अरे मित्राकडे बोलणं वेगळं आहे. अर्जुन आणि भगवान कृष्ण मैत्री आहे, तू मैत्रीची चितकळा, तू प्रेमाचा जिवाळा वगैरे वगैरे सगळं वर्णन केले. स्वतः भगवान म्हणतात, जन संगेची पितया वसुदेवासी, जन संगेची माता देवकीसी. जे देवकीला सांगितलं नाही, वसुदेवाला सांगितलं नाही, ते गुह्य अर्जुनेशी प्रकट करी. अर्जुनाकडे भगवान परमात्मा बोलले. सोपं बोलू का जरा? माणूस आपल्या जीवनामधली कुठलीही खंत असो किंवा कुठलाही विचार असो, तो भावाला सांगणार नाही, पण मित्राला सांगितल्याशिवाय राहणार नाही. पण मित्र कसा पाहिजे? मनाला गारव्यासारखा पाहिजे. मित्र वनव्यामध्ये. तर मित्र भरपूर असतात. मित्र केला महाबळी कामा नये अंतकाळी. काय करतात त्या मित्राला? पैशापुरते जवळ करणारे मित्र खूप पाहतो आपण, पण प्रेमा करता जवळ करणारे मित्र खूप कमी आहेत महाराज. हा जो आमचा ऋणानुबंध आला ना, हा प्रेमातून आलाय. मैत्रीचं नातं जे तयार झालं हे प्रेमातून आले. आमचे देवा महाराज खरात या ठिकाणी आहेत, गायनाचार्य. त्यांच्याकडे मी सेवा केली होती. 10-12 वर्ष झाली असते. जोगेश्वरवाडीला आपण कीर्तन केलं होतं. आणि त्या जोगेश्वरवाडीच्या कीर्तनामध्ये हे पंढरीचे वारकरी असल्यामुळे, वडिलांची परंपरा चालवत असल्यामुळे तिथून तुळशीचा हार त्यांनी आणलेला होता. आणि तो तुळशीचा हार त्या गावी मला त्यांनी घातला. आणि मला आश्चर्य वाटलं, आजपर्यंत तुळशीचा हार माझ्या गळ्यात कधीच पडलेला नव्हता. तुळशीची माळ होती पण तुळशीचा हार नव्हता. तो तुळशीचा हार गळ्यात पडल्यानंतर मी साहेबांची कीर्तन झाल्यावर भेट घेतली आणि नंतर जेवण केलं. खास करून तुमच्या भागातली प्रसिद्ध आमटी खाल्ली मी. तेव्हाही खाल्ली आणि रात्री खाल्ली. शिपी आमटी, बरोबर ना? आनंद घेतला. आणि तेव्हापासून या गवारे परिवाराचा माझा ऋणानुबंध जमला. मैत्रीचा धागा जोडला गेला. एक सांगू का दादांनो, मैत्रीचा धागा एकदा जोडल्या जातो आणि तुटला तर परत याच्यात गाठ शिल्लक राहते बरं. तो अखंड कधीच राहू शकत नाही. भगवान कृष्ण आणि अर्जुन मैत्रीची गाठ होती म्हणून एकमेकाला सांगत होते, परस्परांना सांगत होते विचार. चला पुढे. एक तर तुम्ही देवाला सांगा, नाही तर संतांना सांगा. का संतांना सांगा? अहो संत तुमच्या जीवनामधलं दुःख हलकं करतील म्हणून संतांना सांगा. आजच्या अभंगामध्ये तुकोबारांनी संतांना नाही सांगितलेलं, डायरेक्ट कनेक्शन देवाशी जोडलेलं आहे. देवाला आपल्या अंतःकरणामधली व्यथा आणि करुणा सांगत आहेत. काय करा? देवाकडे जाताना असं जा का आपलं अंतःकरण मोकळं करून जा. सुदामा ब्राह्मण होता भागवतामधला, पण अंतःकरण मोकळं करून गेला होता. मूठभर पोहे घेतले आणि त्याचा परिणाम गाव सोन्याचं देऊन टाकलं. मूठभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा. जाऊ
भाव पाहिजे. गिरधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. तुम्ही पहाडी रागात गाता का? तुम्ही शिवरंजनीमध्ये गाता का? तुम्ही यमन कल्याणमध्ये गाता का? देव ते नाही पाहत. देव फक्त पाहतो काय? नाही तयाबीन भुकेला विठ्ठल कैसा बोल, राम कृष्ण कैल कैसा बोल, राम कृष्ण विठ्ठल कैल कैसा बोल, राम कृष्ण कैल कैसा राम राम कृष्ण जसं येईल तसं म्हणा. रामकृष्ण हरी म्हणा. नाही देवाला भाव लागत. देव फक्त घेतो अंतरीची बाह्य जोडी. मग देवापुढं आपलं मनोगत प्रगट करा. मनोगत आपल्या मनातली भावना देवापुढं प्रगट करा. तुका म्हणे चित्त करारे देवनी गोपाळ, देवनी गोपाळ, आजकाल सगळे सचिन आणि धोनीच पाहायला भेटत का काय? बाउंड्री आणि सिक्सच चालू नसते. फार सुद्धा देवाकडे आपलं सुख दुःख सांगा. सिस्टीमवाले देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. माझ्या व्यथा तुम्हाला कळाल्या. फार बरोबर. आपला हा जो परिसर आहे ना, भजनानंदी परिसर आहे. भजनानंदी धामणीकर गुरुजींचं भजन या परिसरात प्रसिद्ध. माने गुरुजींचं भजन या परिसरात प्रसिद्ध. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला फारच जुनं माहिती आहे. मी काही जुनं खोड नाही बरं का, पण मला अनुभव जुन्यांचा आहे. मी जुन्यांमध्ये राहतो म्हणून हे सगळं मला माहिती आहे. धामणीकर गुरुजी असतील, माने गुरुजी असतील, असं चांगलं भजन तुम्ही श्रवण केले म्हणून तुम्ही कानसेन झालात. कानसेन ऐकलं तानसेनांचं, झालेत कानसेन. फार सुंदर. देवाला सुख दुःख सांगा. हे पहा, शेजाऱ्याला सांगू नका बरं. शेजाऱ्याला जर तुम्ही दुःख सांगितलं ना, शेजारा तुमच्या पुढं ऐकताना रडून त्या ठिकाणी ऐकेल, पण पलीकडे जाऊन खदखदा हसून सांगेल महाराज. शेजाऱ्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही. मग दुःख असेल वा सुख असेल, एक तर संतांपुढं सांगा, नाहीतर देवापुढं सांगा. आज जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतकरणामधली व्यथा आणि करुणा भगवान परमात्म्याच्या पुढे मांडतात. हे देवा, हे शरीर नाशिवंत आहे. हे जायच्या अगोदर त्या परमात्म्यानं माझ्यावरती कृपा करावी आणि मला दर्शन द्यावं. अभंगाचं जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात,
जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण पोहोचलोय. तुकोबा 12ला 5 कमी असताना सांगतायत, कहा गोपीनाथ पावेची ना. हे पहा, जन्माला आल्याचं सार्थक देवदर्शन हे आपण पाहिलं. मला वाटतं धन्यता त्याच्यामध्येच आहे बरं का. उत्तरेश्वर बुवा, मानवी जीवनाचे 2 प्रकार पडतात. एक शून्य जीवन आणि दुसरं आहे धन्य जीवन. आपण ऐकणारी मंडळात म्हणून थोडंसं बोलतो. धन्य जीवन कशाला म्हणतात आणि शून्य जीवन कशाला म्हणतात? संसारामध्ये यावं आणि संसारच करत मरावं याला शून्य जीवन म्हणतात. पण संसारामध्ये येऊन भगवत भजन करावं याला गवारे पाटलांसारखं धन्य जीवन म्हणतात महाराज. बाबांनी आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये येऊन भजन कधी सोडलं नाही. जुन्या पठडीतले गायक होते. काकडा पाठांतर, हरिपाठ या सगळ्या गोष्टी नित्य नियमानं करणारा हा पंढरीचा वारकरी होता. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दी तीच परंपरा सरांनी जोपासली, वकील साहेबांनी जोपासली आणि आमचा भैया सुद्धा आता पुढे चालवणार आहे. विठाला विठाला. 2-4 गोष्टींचा उलगडा करतो पहिल्या चरणामध्ये. धन्य जीवन करावं, शून्य जीवन करू नये. कशानं माणसाचं धन्य जीवन होतं ऐका ना जरा. झाड आहे झाड, या झाडाला धन्यता तुम्ही कधी द्याल हो? फळ आल्यानंतर. नदीला धन्यता कधी द्याल? पूर आल्यानंतर, पाणी आल्यानंतर. श्रीमंत माणसाला धन्यता कधी द्याल? कधी? मनानं कंजूसपणा केल्यानंतर. मी तर म्हणतो ते श्रीमंतच त्याच्यामुळे होतात, कंजूसपणा करतात म्हणून श्रीमंत होतात. अहो पैसाच वाया जाऊ देत नाही हो. काय आशा. दाने कापे हात नावाने देवीची मात, नावाने देवीची मात. दाने कापे हात नावाने देवीची मात. दाने कापे हात नावाने देवीची मात, नावाने देवीची मात, नावाने दाणे कापे हात हात. नावडे दान म्हटलं का लगेच हाताला थरकाप येतो. आणि पुढे नावडे तेवीसी मात. जिकडं नको तिकडं उधळपट्टी. मला काय बोलायचं समजलं वाटतं तुम्हाला. बरीच लोक गोदरनाथ महाराजांच्या कार्यक्रमाला दान धर्म करत असतील, करतातही, परंतु काही लोक कंजूसपणा करत असतील. एक सांगू का, दान करने से धन की शुद्धि होती है और ध्यान करने से तन की शुद्धि होती है. वा वा. ध्यान करा, मेडिटेशन करा, तुमच्या शरीराची शुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. बुवा, आमच्या इगतपुरीमध्ये विपश्यना केंद्र तयार केले. विपश्यना केंद्र, जगातली लोक तिथे येतात इगतपुरीला. जगातली कशा करता? त्या विपश्यना केंद्रामध्ये मेडिटेशन करण्याकरता. तुम्ही गुगलला सर्च करा, गुगलला काही सापडतो. मुघल सोपडून सगळं गुगलला सापडतं. आता का सापडणार नाही? शिवाजी महाराजांनी ठेवलंच नाही तर काय सापडणार आहे? त्या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून देणारा राजा जर कोण झाला असेल तर मासाहेब जिजाऊंचा छत्रपती शिवाजी महाराज सुपुत्र झाला. राजाने हे स्वराज्य घडवलं. जाऊ दे, मला शिवचरित्र सांगायचं नाही. जगन्नाथ अण्णा म्हणायचे, कीर्तनकारानं शिवाजी महाराजांचा विषय किती कीर्तनात सांगावा. फार बारीक आहे का बरं अण्णांचे वाक्य. अण्णा म्हणायचे, शिवजयंती किंवा शिवचरित्र हा कीर्तनाचा विषय असावा का कीर्तनातला असावा? कीर्तनाचा म्हटलं का 2 तास त्याला दिले पाहिजे आणि कीर्तनातला म्हटलं का 2 मिनिटं दिले पाहिजे. विठाला विठाला. शिवजयंतीला जरूर 2 तास शिवाजी महाराज सांगा, तो पूर्ण दिवस त्यांच्याकरताच आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती करता, पण इतरत्र फक्त 2 मिनिटं घेतले पाहिजे. आपला राजा आहे तो. आम्ही कीर्तन करतोय राजांमुळे महाराज. जगद्गुरु तुकोबारा त्यांचे धर्मगुरू होते.
आणि ते त्यांचे सदशिष्य होते. जेव्हा जेव्हा पुणे प्रांतामध्ये शिवाजी महाराजांना वेळ भेटेल तेव्हा ते तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरता येत होते. हा धर्माचं आचरण करणारा राजा होता, म्हणून आज घराघरामध्ये फोटो आहेत महाराज शिवाजी महाराजांचे. चौकामध्ये पुतळे आहेत. याचं कारण एक आहे, गळ्यामध्ये तुळशी माळ आणि परस्त्रीला माते समान मानणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होता. विठाला विठाला. श्रीमंत माणसाची किंमत ही दान देण्यानं वाढते. चला, राजाची किंमत प्रजेची सेवा केल्यानं वाढते. धन्यता त्याच्यामध्ये आहे. आणि माणसाचं वैभव ही सेवेनं वाढतं. बरं, आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या, या श्लोकात सांगायच्यात मला तुम्हाला. श्लोक आहे का? वाजवाल का तुम्ही? वृक्ष फलेन सरिता जलेन श्रीमंत दानेन नरो गुणेन नृपस्य सेवया क्षेत्रम अहिंसया अन्योस्ति लोके अवडंबनेन. शिवाजी महाराज काळे होते. पठाडे महाराजांच्या कीर्तनात मृदंग वाजवलेला नांदाडा. पखवाज वाजवावा राम महाराज काजळेंनी आणि पखवाज वाजवावा शिवाजी महाराज काळेंनी. पखवाज हे कीर्तनातलं पोषक अंग आहे दादांना. गायन वादन हे कीर्तन करायला पोषक अंग आहे. एक बोलू का? एकत्र येणं ही काळाची गरज आहे, पण एकरूप होणं ही त्याच्याही पेक्षा जास्त काळाची गरज आहे. एकत्र आलेच पाहिजे आपण सगळे. मिळविली मांदी वैष्णवांची हे ज्ञानोबारांनी त्या काळामध्ये 12व्या शतकात केलं, 700 वर्षापूर्वी केलं. वैष्णवांची मांदियाळी एकत्र केली. एकत्र येणं ही भाग्याची गोष्ट आहे, पण एकरूप होणं ही त्याच्याही पेक्षा मोठी भाग्याची गोष्ट आहे. कीर्तनामध्ये एकरूपता साधता आली पाहिजे, म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत आपण जाऊ शकतो. ऐका, वृक्ष फलेनं झाडाची किंमत फळानं वाढते. सरिता जलेनं नदीमध्ये पाणी असेल तर तिची धन्यता आहे, तर तिची शोभा वाढते. नाहीतर ज्ञानोबाराय म्हणतात, जैशी जले विन सरिता भयंकरू रे. भयंकर वाटते ती नदी पाणी नसेल तर. चला पुढे. श्रीमंत माणूस हा दानानं शोभतो. अरे आजही महाभारतामधल्या कर्णाचं नाव जागोजागी घेतलं जातं. का घेतलं जातं? रणांगणावरती जरी कर्ण होता तरी सुद्धा दान दिल्याशिवाय राहिला नाही. म्हणून आज औदार्याच्या बाबतीमध्ये कोणाचं नाव आहे? कर्णाचं नाव आहे. कर्णाचं. एखाद्यानं एखाद्या उत्सवाकरता सप्ताहाकरता भरपूर जर दान दिलं, दक्षिणा दिली, वर्गणी दिली, लोक म्हणतात पाटील हा आमच्या गावातला दुसरा कोण आहे? कर्ण आहे. कर्ण. उदारता म्हटली, औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती मिरविली. भगवान परमात्म्याने आपले जेवढे काही सद्गुण होते ते भक्ताला वाटून दिले. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती मिरविली. माणूस श्रीमंत असावा आणि दान देणारा असावा तर त्याच्या जीवनाला शोभा आहे. विठाला विठाला. नृपस्य सेवया क्षेत्रम अहिंसया. या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहता येतील. श्रीमंत दानेनं नरो गुणेनं. माणूस हा गुणानं शोभतो. मगाशी विषय होऊन गेला आपला. भावा वाटे जना तुका म्हणण्यासाठी गुणा. चला, राजा हा प्रजेचे सेवेनं शोभतो दादांना. हो, राजानं अगोदर प्रजेची सेवा केली पाहिजे आणि मग म्हटलं पाहिजे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. प्रजेची सेवा करतात म्हणून पुन्हा येतात. धन्यवाद आहे. राम मंदिर झालं, बरं झालं. ध्वजाही फडकली महाराज राम मंदिरावरती. आपली हिंदू धर्मियांची अस्मिता आहे राम मंदिर म्हणजे. राजानं प्रजेची पालन पोषणता केली पाहिजे. एक वाक्य बोलू का? प्रत्येक राजकारणी मंडळीनं आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कार्यालयामध्ये हे वाक्य लिहून ठेवलं पाहिजे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं. कोणतं वाक्य? जनसेवा हीच ईश्वर सेवा. काय 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 काय? जनसेवा हीच ईश्वर सेवा. जगद्गुरु तुकोबारायांकडे एकदा शिवाजी महाराज गेले होते. तुकाराम महाराज, तुम्ही मला माळ घातली, आता मी वारकरी झालोय, मला आता हे स्वराज्य वगैरे सगळं सोडून द्यायचंय आणि मला परमार्थ करायचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, राजे असं करून चालणार नाही. तुम्ही जे करताना तो सुद्धा तुमचा धर्मच आहे आणि आम्ही जे करतो हा आमचा सुद्धा काय आहे? धर्म आहे. याला गीतेचा पुरावा देतो. कीर्तनकारानं पुराव्यानिशी बोललं पाहिजे. कीर्तनकाराकडे पुरावा असला पाहिजे. एक तर कीर्तनकाराकडे पुरावा, नाही तर कीर्तनकारच पुरावा. जाऊ द्या.
कीर्तनकाराकडे पुरावा असला पाहिजे. स्वे कर्मण्य भीरत सौसिद्धी लभते नराः. माणसानं आपल्या कर्मामध्येच देव पाहिलं पाहिजे महाराज, कर्मामध्येच. तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही पेशंटच्या आरोग्याची काळजी घ्या, हाच तुमचा धर्म आहे, हाच तुमचा देव आहे. तुम्ही शेतकरी असाल, शेती करणं हाच तुमचा धर्म आहे, हाच तुमचा देव आहे. विचारा सावता महाराजांना. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कीर्तनात गायन जर असेल ना महाराज, तर सोन्याला सुगंध आहे. कारण गायन हा कीर्तनातला मुख्य प्राण आहे. हृदयच नसेल तर माणूस जगल कसा? तर कीर्तनामध्ये गायन नसेल तर ते शुष्क वाटतं, कोरडं वाटतं. ऐका, राजानं प्रजेची सेवा केली पाहिजे, कर्मामध्येच देव पाहिला पाहिजे. शेतकरी असाल, शेती करा, हा तुमचा धर्म आहे. वकील असाल तर आलेली जी मंडळी आहे तुमच्याकडं, त्यांना योग्य न्याय देणं हे तुमचं काम आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. ज्या ज्या कर्मामध्ये तुम्ही आहात ना, ते कर्म व्यवस्थित करावं. स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले दादा नेहमी सांगायचे का कर्मामध्येच देव पहा, कर्मे इशू भजावा. आज स्वामी विवेकानंदानंतर परदेशामध्ये गीतेचं तत्वज्ञान जर कोणत्या महात्म्यानं पोहोचवलेलं असेल तर त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद. पांडुरंग शास्त्री आठवले. विवेकानंदानंतर, विवेकानंद तर त्या काळामध्ये गेलेच होते. शिकागो धर्म परिषद गाजवली महाराज आपल्या भारतीय प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये. भारताकडून पहिलं प्रतिनिधित्व कोणाला मिळालं होतं तर विवेकानंदांना. विवेकानंद म्हणजे इट इज अ नॉट जोक, सामान्य व्यक्ती नव्हते महाराज, ते प्रतिनिधी म्हणून गेले होते. दादा, प्रतिनिधी कोण गेला पाहिजे? ज्याच्याकडे 3 गोष्टींचं कौशल्य असलं पाहिजे, तो प्रतिनिधी झाला पाहिजे. ज्याच्याकडं वक्तृत्व आहे, ज्याच्याकडं नेतृत्व आहे आणि ज्याच्याकडं कर्तृत्व आहे, तोच प्रतिनिधी होऊ शकतो. विठाला विठाला. सांगूच का तुम्हाला विवेकानंदांचं कौशल्य? सांगू का? 2 मिनिटामध्ये ऐका जरा. जेव्हा गीता ग्रंथ तिथं ठेवला महाराज परिषदेमध्ये, त्यांनी मुद्दामून खाली ठेवला. सगळे ग्रंथ वरती आणि आपला गीता ग्रंथ खाली. जेव्हा विवेकानंद बोलायला गेले, पहिला माईक जवळ एक शब्द उच्चारला, वाक्य उच्चारलं, माय ब्रदर अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनींनो. सगळ्या समुदायामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. बोलता बोलता विवेकानंद म्हटले, वा वा वा, इथल्या पाश्चात्य तत्ववेत्यांनी आणि फिलॉसॉफरनी एक गोष्ट नमूद करून दाखवली. काय? भारतातला गीता ग्रंथ हा किती उच्च कोटीचा आहे, तिथली लोकशाही आणि लोकपरंपरा किती महान आहे, हे तुम्ही सिद्ध करून दिले. कसं? जर तुम्ही ग्रंथ खाली ठेवलाय, याचा अर्थ जर बिल्डिंग चांगली व्हावी वाटत असेल तर तिचं फाउंडेशन पक्क पाहिजे. पाया कसा पाहिजे? पक्का पाहिजे. जगात सगळे ग्रंथ वरती आहेत आणि गीता ग्रंथ खाली आहे, या अर्थी गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा पाया आहे, हे लक्षात ठेवा. टाळी सुद्धा वाजवली नाही. आपल्या धर्माबद्दल आपल्याला किती अस्मिता आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. तिथं विवेकानंदांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजत होत्या. का? विवेकानंद हे भारताचे प्रतिनिधी होते आणि गीतेचं तत्वज्ञान लोकांना सांगत होते. एकानं थोडा चॅप्टरपणा केला. काय केलं? खालचा ग्रंथ काढला आणि वरती ठेवला. विवेकानंद म्हटले, पहा, या तत्ववेत्यांनी दुसरी गोष्ट सुद्धा जाणीव करून दिली. जोपर्यंत मंदिराला कळस बसत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही आता आळस केलं नाही, याबद्दल धन्यवाद. नाही तर हा आळसाचा कळस झाला असता. विठाला विठाला. साहेब जमलं ना? वरती ठेवला. सांगितलं जगामध्ये सगळ्यात कळशस्थानी शोभणारा ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ आहे. अजून एकानं थोडीशी चिटिंग केली. काय केली? वरचा ग्रंथ काढला आणि मध्ये टाकून दिला महाराज. आता हे उत्तर फार चांगलं आहे बरं का, ऐकण्याजोगतं आहे आणि सेव्ह करून ठेवण्यासारखं. सेव्ह, जतन करा.
विवेकानंद म्हटले, या तिसऱ्या फिलॉसॉफरनं तत्ववेत्त्यानं सुद्धा एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आणून दिली. काय? अरे खाली पायाला ग्रंथ होता तेव्हा तो पाया ठरला, वरती ठेवला तेव्हा कळस ठरला, पण आता मध्ये ठेवून आमचा गीता ग्रंथ तुम्ही एक सिद्ध करून दिले. काय? जसं माणसाला जगण्याकरता हृदय आवश्यक आहे, तसं संपूर्ण जगातल्या ग्रंथांना टिकण्याकरता गीतारूपी हृदय आवश्यक आहे. ते हृदय जर नसेल तर मला वाटतं जगातले कोणतेच ग्रंथ टिकू शकत नाही. हे विवेकानंदांचं ज्ञान आहे. विठाला विठाला. हो. आणि असे विवेकानंद आपल्या भारताचं प्रतिनिधित्व परदेशात करत होते. त्यांच्या मागून दादांनी त्या ठिकाणी प्रचार प्रसार केला. आज 156 देशामध्ये गीता शिकवल्या जाते, पाहिल्या जाते. मुंबईमध्ये जी पाठशाळा काढली ना पांडुरंग शास्त्री आठवलेंनी, दादांनी, तिचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता पाठशाला. मी आत्ता जाऊन आलो महाराज 4-5 दिवसापूर्वी सेवेला, तिकडं अलिबागला गेलो होतो तेव्हा मुंबईला जाऊन आलो. तर हा सगळा प्रचार प्रसार जो केला आहे ना महाराज, हा या संत महात्म्याने गीतेचा प्रचार प्रसार केला आहे. एकंदरीत मला एक सांगायचं आहे, माणसाचं जीवन धन्य कसं होतं. वृक्षाचं जीवन आहे फळानं धन्य, नदीचं जीवन आहे पाण्यानं धन्य, श्रीमंत माणसाचं जीवन आहे दानानं धन्य, माणसाचं जीवन आहे गुणानं धन्य, राजाचं जीवन आहे प्रजेची सेवा करण्यानं धन्य. आणि हे जर होत नसेल तर मला वाटतं उपयोग नाही आहे. शेवटचा मुद्दा सांगतो, तीर्थक्षेत्राचं महत्त्व काय, तीर्थक्षेत्राला धन्यता कशामुळे आहे. आज तुमची कर्जत नगरी असेल, सद्गुरू गोदंडनाथ महाराजांच्या संजीवन समाधीनं पुनीत असेल, हे तीर्थक्षेत्र कशानं धन्य होईल. इथं अहिंसा नाही झाली पाहिजे, इथं हिंसा नाही झाली पाहिजे, अहिंसा टिकले पाहिजे. हिंसा जर होत असेल तर मला वाटतं ते तीर्थक्षेत्र म्हणून राहत नाही. आळंदी आणि देहू या ग्रामपंचायतीने, या नगरपालिकेने असा निर्णय घेतला आहे, आळंदीमध्ये आणि देहूमध्ये कुठल्याच प्रकारचं मद्य त्या ठिकाणी विकल्या जाणार नाही आणि मांस विकल्या जाणार नाही. हा निर्णय त्यांनी घेतला, त्यांच्याकरता टाळी वाजवा. दादा हो, हा निर्णय आळंदी आणि देहूपुरता नसला पाहिजे, हा कर्जतमध्ये आला पाहिजे, हा त्र्यंबकेश्वरमध्ये गेला पाहिजे, हा नाशिकमध्ये गेला पाहिजे. प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये दारू विक्री थांबली पाहिजे आणि मांस विक्री थांबली पाहिजे, तर त्याला अहिंसा हे पद जोडता येईल. तीर्थक्षेत्र हे अहिंसेने शोभून दिसतं. जर हिंसा होत असेल तर ते तीर्थक्षेत्र नाही दादांना. नृपस्य सेवया क्षेत्रम अहिंसया धन्योस्ती लोके नावडंबरेन. आवडंबर केल्यानं धन्यता येत नाही, वरपंगीपणाचा परमार्थ देवापुढे चालत नाही. शुद्ध भावानं सेवा करा, ती देवापर्यंत पोहोचते. तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, भावी माझी सेवा भाव शुद्ध भावी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे वरपंग देवा, भावी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. घ्यावी माझी सेवा भावशुद्ध, भावशुद्ध अंतकरणाने सेवा घ्यावी, वरपंगीपणाची नको, तरच तुमचं आणि माझं जीवन धन्य होईल. संतांचं जीवन धन्य झालं, धन्य ते संसारी दयावंत जे. दोन मार्ग सांगितले होते मी, एक शून्याचा मार्ग आणि दुसरा धन्याचा मार्ग. देव प्राप्त केला तर आपलं जीवन धन्य आहे, देव जर प्राप्त केला नाही तर आपलं जीवन शून्य आहे. तुकाराम महाराज म्हटले, हे शरीर हे कलेवर जाण्याच्या अगोदर मला भगवान परमात्मा प्राप्त झाला पाहिजे. का हा गोपीनाथ पावेची ना, का तो परमात्मा मला प्राप्त होत नाही. उत्तरेश्वर बुवा, इथं थोडीशी शंका अशी आहे, पांडुरंग परमात्म्याचं नाव महाराजांनी का घेतलं नाही. विठ्ठलाचं नाव न घेता इथं गोपीनाथ शब्द का वापरला.
तुकाराम महाराज तर असेत, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दांचं भांडारगृह ज्यांच्याकडे आहे, किंवा ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी मधले सांगितल्याप्रमाणे साहित्य सोनियाच्या खाणी ही त्यांच्याकडे आहे महाराज. तरी सुद्धा असे संत महात्मे इथं जे शब्द वापरतात ते गोपीनाथच का? याचं कारण असे, गोकुळातल्या गोपिकांना जसा भगवान परमात्मा हा आराधनेनं प्राप्त झाला होता, प्रार्थनेनं प्राप्त झाला होता, तसा आम्हाला सुद्धा प्रार्थनेनं आम्ही करुणा भाकून तू प्राप्त झाला पाहिजेस, म्हणून का हा गोपीनाथ पावेची ना. विठाला अगदी छोटासा मुद्दा भागवतामधला आहे का, पहिलं चरण आपण थांबवून घेऊया. भगवान परमात्मा गोपिकांबरोबर राहायचे महाराज, त्यांना आनंद द्यायचे. मुरली वाजवली, बासरी वाजवली तरी गोपिका यायच्या महाराज. मृदू मधुर मधुर वाजवितो सावळान गणून दाता, वाजवितो वाजवितो मृदू मधुर मधुर वाजवितो तेने गोपिका वेधिला. तेने गोपिका वेधिला, प्राप्त झाला ब्रह्मसुखा. चला लेट पण थेट, काही अडचण नाही. आमच्या घरी भजन आहे बरं का महाराज. वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामचंद्र बाबा बोधे आमच्या घरी येऊन गेले. बोधे बाबांनी आम्हाला कृपांकित केलं. आम्ही आळंदी पंढरीचे वारकरी झालो, ही बोधे बाबांची कृपा आहे. 100 माणसं आहेत महाराज आमच्या घरामध्ये. 8 जण कीर्तनकार आहे, 9वा माझा नंबर आहे. आमचे बहीण आणि भाऊ महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक आहेत महाराज. मंगलताई गतीर महाराजांना माहिती आहे, आमचे सुनील महाराज पोकळे नाही माहिती, गोरख महाराज गतीर. सप्ताह होतो आमच्याकडं, पण तो विशेष होतो बरं. बालाजी महाराज तुम्ही आलेत, तुकाराम तुकाराम नावाने सप्ताह केला होता. सगळं तुकाराम महाराज, कीर्तनकार तुकाराम, गायक तुकाराम, वादक तुकाराम, जेवणारे सुद्धा नाही, एवढे कुठून आणायचे, पंक्तीवाले तुकाराम होते. असं तुकाराम नावाचा सप्ताह, एकनाथ नावाचा सप्ताह, नामदेव नावाचा सप्ताह, सगळे सप्ते केलेत. आणि आता यावर्षी, आता 4 तारखेला 4 जानेवारीला सगळ्या संतांचे समाधी सोहळे सांगणारे कीर्तनकार आम्ही बोलवले आहेत. निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा सांगणारे, माऊलीचा समाधी सोहळा, बरं त्याच तीर्थक्षेत्रामधले बोलवले. त्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड, मुक्ताईनगर असे महात्मे बोलून तो कार्यक्रम आपण घेतो आहोत. आणि अशा कुळामधलं आमचं जीवन आहे, म्हणून आम्ही भजनानंदी आहोत महाराज. विषय आपला हा चालू आहे. गोपिकांनी भगवान परमात्म्याला खूप आळवलं, खूप त्याच्यावर प्रेम केलं. तर एक दिवस असं झालं, त्या राधेला थोडासा अभिमान झाला. ज्ञान आलं का माणसाला अभिमान येतोच महाराज. व्यवहारातली गोष्ट सांगू का, तुम्ही एखाद्या बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू घ्यायला जा, काही वस्तू जर घ्याल तर तो दुकानदार तुम्हाला त्याच्यावरती दुसरी गोष्ट फ्री देतो. खास करून दिवाळीच्या वेळेला होतं. आमच्या माता भगिनी वर्ग, महिला वर्ग दिवाळीचा बाजार करायला जर गेलात तर त्या बाजारावरती दुकानदार काहीतरी बक्षीस देतोच, काहीतरी फ्री देतो. तसं देव सुद्धा ज्ञान आलं का ज्ञानाबरोबर अहंकार हा फ्री देतो. नाही कळालं? ज्ञानाबरोबर अहंकार फ्री समजून घ्यायचं. ज्याच्याकडे ज्ञान आलं त्याच्याकडे अहंकार फ्री आला. विठाला विठाला. आणि हा मुंडेगावचा निकाल नाहीये, हा आळंदीचा निकाल आहे. ज्ञानोबराय म्हणतात, नवल अहंकाराचे गोटी विशेषण लगे सज्ञानाच्या नाना संकटी. राधेला थोडा अभिमान झाला. भगवान परमात्माने रास क्रीडेचा आनंद सगळ्या गोपिकांना दिला. राधेला घेऊन त्या ठिकाणी थोडेसे बाजूला गेले. तिचा अभिमान गलित गात्र करायचा होता. भगवान परमात्म्यानं काय केलं, तिथं अदृश्य होण्याचा प्रयत्न केला. आणि मग जेव्हा परमात्मा अदृश्य झाले तेव्हा ती राधा परमात्म्याच्या त्या वियोगानं आक्रोश करू लागली आणि परमात्म्याला प्रार्थना करू लागली, देवा कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे,
जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कानया रे कानया रे वियोग करू लागल्या, आलाप गाऊ लागल्या. सगळ्या गोपिकांनी आणि राधेनं भगवान परमात्म्याची क्षमा मागितली. झाला दोष, घडला हा अन्याय आमूचा. एक सांगू का महाराज, जाता जाता एक माझं वाक्य ऐका. मी तुमच्या मुलासारखं असेल, मी वयानं लहान असेल, पण माझं एक वाक्य ऐकून जा बाबांना. तुमच्या जीवनात काय अपराध झालेत ना, ते सगळे अपराध तुम्ही देवाच्या दारात मांडा, साधूच्या दारात मांडा. गोदंडनाथ महाराज आणि पांडुरंग परमात्मा तुमच्या आणि माझे अपराध क्षमा केल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्यांच्या दारामध्ये तुमचे अपराध क्षमा केले. म्हणून तर महाराज म्हटले, करा क्षमा अपराध महाराज विसिद्ध. अपराधाची क्षमा तिथं केली जाते महाराज. गोपिकांनी त्या ठिकाणी याचना केली आणि भगवान परमात्म्यानं त्यांना पुन्हा दर्शन दिलं. म्हणून तेव्हापासून कृष्णाला एक नाव पडलं गोपीनाथ. गोपींचा असलेला नाथ त्याला गोपीनाथ म्हणतात. जसं त्या गोपींना तू भेटलास ना, तसं मरण्याच्या अगोदर, हे शरीर पडण्याच्या अगोदर एकदा तरी आम्हाला पण दर्शन दे, असा या चरणाचा भाव आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. ठीक आहे देवा, तू नसल ऐकत ना, तर आता आम्ही संतांना मध्यस्थी टाकू आणि संतांची मध्यस्थी गाठून आम्ही तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू. दुसरं चरण, तुम्ही संत सारे तुमचे साकारे, तुम्ही संत सारे तुमचे साकारे, तुम्ही संत सारे तुमचे साकारे, तुम्ही संत मांडता येत नसेल तर त्याला मधला दुवा म्हणजे संत टाकले पाहिजे. आता वकिलाकडचंच कीर्तन आहे, मग वकिलीतला थोडासा न्याय सांगितलाच पाहिजे ना. काय असतं, जीव हा आरोपी आहे, संत हे वकील आहेत आणि भगवान परमात्मा हे न्यायालय आहे. जगत कोर्ट आहे.
जगत कोर्ट आहे. तिथं जात असताना या जीवानं वकिलाचा आधारच घेऊन गेला पाहिजे. वकील साहेब बरोबर आहे ना? इथं बरेच वकील आलेले आहेत. गायकवाड वकील असतील, अजून कोणते कोणते आहेत, बरेच वकील आहेत. तर वकिलाशिवाय माणसाला केस जिंकता येत नाही. तर म्हणा वकील चांगला पाहिजे बरं. ज्याचा वकील चांगला त्याचा निकाल चांगला. खरे आपला निकाल लागेल अजून कीर्तन झाल्यावर. आपली केस जिंकणार का हारणार ते त्यांच्या हातात आहे. त्यांच्या हातात आहे. पण निकाल 100% लागेल ही मला खात्री आहे. कारण आमचं प्रेम तितकं आहे. विठाला वेळेचा समय आपला संपलेला आहे. आपण समारोपाकडे चाललेलो आहोत. दुसरं चरण झाले. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. सद्गुरू गोदरनाथ महाराजांना विनंती करा. मला आनंद वाटला बरं का. मी आज सकाळी दर्शनाला गेलो होतो. तुमची कर्जत नगरी इतकी पुण्यवान आहे माऊली. प्रत्येक भाविक सकाळी सकाळी दर्शनाला येतोय आणि आपलं जीवन पवित्र बनवून जातोय. हे पुण्य आहे तुमच्या कर्जत नगरीचं महाराज. ही गोदड महाराजांची कृपा आहे तुमच्यावरती. नाही तर बऱ्याच वेळेला असं असतं, ज्या गावात संत राहतात तिथल्या लोकांना त्याच्याबद्दल आदर आणि आस्था राहत नाहीये. ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा असं म्हणतात आमच्या नाशिकमध्ये. कारण आमच्याकडे गंगा आहे ना. वाचे म्हणता सकळ पापे किंवा सकळ दोष जाती भंगा. पण जे ज्याच्याकडे असतं लोक तिथं जात नाहीत. तुमचं भाग्य, गोदरनाथ महाराजांची कृपा तुमच्यावर झाली आणि त्या संतांचं जीवन आपल्याला ओळखता आलं. भाग्यवान आहात तुम्ही. जसं तुकोबरांच्या काळामध्ये लोक म्हटली ना, धन्य म्हणवीन हे लोकी लोका, भाग्य आम्ही तुका. याच न्यायानं आपण संतांकडे जा. संत महात्मे आपल्या जीवनातली ही करुणा नक्कीच पूर्ण केल्याशिवाय राहणार. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. संत हे कृपेचे सागर आहेत, दयेचे सागर आहेत. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर, तीही केले कृपादान, मस्तके ठेवेला कर. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. कीर्तनकाराच्या पाठांतर पाहिजे बरं. हा, अण्णा नेहमी सांगायचे कीर्तनकाराच्या पाठांतर पाहिजे. गायकांच्या मालिका पाठ पाहिजे. कीर्तनकाराच्या चरण पाठ पाहिजे. ऐकणाऱ्यांच्या सुद्धा सगळ्या गोष्टी पाठ पाहिजे. ज्याच्या काहीच पाठ नसतात तो दिंडी चालक झाला पाहिजे असं अण्णा म्हणायचे. इथलं सोडून मांडवातले धरून विठाला विठाला. आता आम्हाला माऊलीचं कधी कधी मटेरियल ठेवावं लागतं. कदम माऊली. हा, महाराष्ट्रात कदम माऊलीचा कोणी हातच धरायचा नाही, फक्त पायच. अभ्यासू कीर्तनकार आहेत महाराज. आणि ही आमच्या वारेकरी शिक्षण संस्थेची श्रीमंती आहे हे लक्षात ठेवा महाराज. ज्या संस्थेनं विद्यार्थ्याकडून 1 रुपयाही घेतलेला नाही आणि शिक्षकांना सुद्धा पगार नाही, अशी जगातली एक संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था. आम्ही सगळी माऊलीची लेकरं, जोग महाराजांची लेकरं आहोत महाराज. तिथं मधुकरी मागितली आम्ही, म्हणून तुमच्या पुढं मिठू मिठू बोलतोय. हा नवीन पोपट नाही आहे. हे जोग महाराजांचं रोपट आहे महाराज. इवलेश रोप याचा वेलू गेला. चला, याच संतांना तुम्ही करुणा भाका. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. 3रं चरण आपण सरळ घेऊ. 4थ्या चरणाला चाल लावा. कीर्तन संपूया. महाराज म्हणतात, अनाथा ज्ञानी कोणी नाही याला. या जीवाला कोणीच नाही. आम्ही जीवनामध्ये अनाथ झालेलो आहोत. मग काय करा? आमची करुणा भाका आणि तिथपर्यंत आम्हाला नेऊन पोचवा. पाया पे विठ्ठला ठेवी मज. देवाच्या पायाजवळ फार सुख आहे बरं. तुझे पायी सुख सर्व आहे. 2-3 गोष्टी सांगतो आणि 3रं चरण थांबवतो. इकडे लक्ष द्या. देवाच्या पायाजवळ आहे ती निवांतता. पखवाज वाजू नका. देवाच्या पायाजवळ निवांतता. देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. देवाच्या पायावर निवांतता आहे. आता कोठे धावे तुझे चरण. चला, देवाचं पाय हे निवांत करतं. देवाची कंबर हे निर्भय करतं. शब्द ऐकून ठेवा. निवांत, निर्भय. देवाचं हृदय हे निश्चिंत बनवतं. काय बनवतं? निश्चिंत बनवतं. आणि देवाचं मस्तक जे आहे ना महाराज, हे स्थिर बनवतं माणसाला. स्थिर. भगवान भोलेनाथ जेव्हा गेले होते ना दर्शनाला, तेव्हा देवानं डोक्यावर उचलून घेतलं होतं. परब्रह्म लिंगम जे पांडुरंगम. म्हणून आजही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मूर्तीवरती जेव्हा अभिषेक होतो आणि तिथं तुळशी अर्पण केल्या जाते, तेव्हा तुळशी देवाच्या चरणावर अर्पण केल्या जाते आणि बेलपत्र
डोक्यावर ठेवलं जातं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवाचे चरण माणसाला निवांत करतात. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. हळूहळू आपण भैरवीकडे चाललोय. कीर्तनाची भैरवी आणि जीवनाची भैरवी होईल. अनाथाज्ञानी कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मग. उत्तरेश्वर महाराज गुरुवारी संदीपन दादा सांगत असतात, माणसाला जीवनामध्ये अज्ञान आलं आणि आळस आला म्हणून जीवदशेमध्ये आला. अज्ञानाने आणि आळसानं म्हणून जीवदशेला प्राप्त झाला. म्हणून ही करुणा भाकले या वकिलांकडं, या संत रूपी वकिलांकडं पाया पे विठ्ठला ठेवी मज. जर तुम्ही असं केलं तर माझं रक्षण भगवान परमात्मा 100% करेल. शेवट तुका म्हणे ऐसी करानी राम, तुका म्हणे ऐसी करानी राम, तुका म्हणे ऐसी करानी वारण, ऐसी करानी राम. ओ मत रक्षण करी रमाधे, मत रक्षण करी रमाधे. तुम्ही भक्त तारे रूपे देवा, तुम्ही भक्त तारे रूपे देवा. आनंद रक्षण करील माझे, मत रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे रूपेचे सागर, तुम्ही संत सारे रूपेचे सागर. निरोप हाकार नागा देवा, निरोप निरोप हाकार सांगा देवा. निरोप हाकार सांगा देवा. निरोप निरोप हापार, निरोप हापार सांगा देवा. निरोप देवा
नको